नमस्कार, मी नितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो. डिजिटल जगातील डिजिटल व्यासपीठ लक्षवेधक या आपल्या न्यूज पोर्टलवर आज मराठी राजभाषा दिन. आपली भाषा, आपली मातृभाषा. अबे बोट्यो, राज्यघटनेनं आपल्याला अधिकार दिला आहे. सगळ्यात पहिले लक्ष द्या, ठीक आहे. प्रत्येक भारतातल्या माणसाले राज्यघटनेतलं कलम का म्हणते, राज्यघटनेतलं कलम 29 किंवा 1 का म्हणते, तर प्रत्येक व्यक्तीला, भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपली भाषा, आपली लिपी जतन करून ठेवण्याचा अधिकार राहील. मग आपली भाषा, ठीक आहे, आपली भाषा जतन करून ठेवायची आणि तिले व्यवस्थित बोलायची आणि तिले जतन करून पुढच्या पिढीले जशान तशी द्यायची. राज्यघटना अशी म्हणते, म्हणून दुसऱ्याची भाषा ॲक्सेप्ट केलीच पाहिजे, दुसरी भाषा तुम्हाला आलीच पाहिजे, काही गरज नाही बे. समजलं का? लक्षात ठेवा, भाषा हे आपले विचार व्यक्त करण्याचे साधन आहे. माझे विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचायचे आहे तर भाषा आहे. मग भाषा कशी, कोणतीही भाषा राहू शकते. आता माझ्या घरी किराणा दुकान आहे मांडवेले, तिथं 5 वर्ष दुकानात, ठीक आहे, राहिलो 5-7 वर्ष, तर तिथं कोलाम पोडावरचे लोक यायची, त्याची भाषा आहे पण लिपी नाही आहे. जर त्याच्या पिढ्या समोर टिकवायच्या असेल तर त्याच्या पिढीला त्याची भाषा लिपीत कन्वर्ट करून ठेवा लागन. भाषा त्याच जिवंत राहते ज्या लिपीत, चिन्हात डिनोट करून ठेवते. तुम्ही मरान, पण मराठीतला क ख ग ग मरण का, लक्षात ठेवा. क ख ग याले म्हणते चिन्ह, यालेच म्हणते लिपी, ठीक आहे. मराठी भाषा चिन्हात डिनोट करून ठेवली, दॅट इज कॉल्ड लिपी. समजलं का? मग आता कोलामी भाषा लिपीत डिनोट करून नाही ठेवली तर खतम होऊन जाईल. मग ते लोक येते मला दुकानात म्हणते, नित्या 1 रुपयाला सोनपापडी को. आता त्याच्या डिक्शनरी सोनपापडीला दुसरा शब्द नाही. 1 म्हणजे 1, हिंदिंग म्हणजे 2, मुलिंग म्हणजे 3, नालिंग म्हणजे 4. सोनपापडी को म्हणजे दे. त्याची भाषा आहे. प्रत्येक भाषेची काहीतरी ओळख आहे. ती भाषा, त्या भाषेची अस्मिता टिकून ठेवायची असन तर भाषा, ठीक आहे, आपली भाषा सोडायची नाही. मग आपली मातृभाषा मराठी आहे. आता आम्ही मराठीचा थोडाफार आमच्यावर प्रभाव आहे. मराठीच्या काही उपभाषा निघाल्या, म्हणून राज्यघटनेतल्या 29 कलमाचा आदर ठेवा, ठीक आहे. तुम्हाला मूलभूत अधिकारात दिला आहे का तुमच्यावर भाषा कोणीही लादू शकत नाही. समजलं का? लादू शकत नाही. म्हणून दक्षिण भारतातले जे लोक आहे, ठीक आहे, ते हिंदीचा गुरगुर राग करते, ठीक आहे. त्याले जर म्हणलं का हिंदी राष्ट्रभाषा करायची, तर अजूनही भारताची राष्ट्रभाषा हिंदी झालेली नाही, देवनागरी लिपीतली भाषा आहे. पण राज्यघटना म्हणते का भाषा तुम्ही थोपवू शकत नाही. हे राज्यघटनेनं दिलेलं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे का आपल्या भाषेवर तुम्ही प्रेम करा, तिले जतन करून ठेवा आणि समोरच्या पिढीले, ठीक आहे, द्या जशान तशी. आता म्या जर वराडी सोडली, चांगले लोक स्टँडर्ड बोलायला लागले, मला तुला घाल कुत्र्याला, आहे का नाही, तर भाषा खतम होऊन जाईल. प्रत्येक भाषेची स्वतःची ओळख आहे, ठीक आहे. इकडं विदर्भात आले तर वराडीची एक वेगळी अदब आहे, ठीक आहे. बोलण्याची वेगळी पद्धत आहे. काबे पोट्टू, खाल्ला काबे तंबाखू, देन थोडंसं असेल तर खर्रा, आहे का नाही. तर हे जे भाषा आहे, हे भाषेची जे ओळख आहे, आयडेंटिटी आहे, हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. तिकडं पुण्याकडं गेलं, ठीक आहे, पश्चिम महाराष्ट्रात गेलं तर शुद्ध मराठी बोलल्या जाते, ठीक आहे. मला तुला अमकं ढमकं, काय मित्रास कसा आहे, बरं आहे का तू, ठीक आहे, बरं चाललं आहे का, ठीक आहे. तिकडं, ठीक आहे, जर तुम्ही कोकणात गेले तर कोकणात तुम्हाला मालवणी भेटते, खानदेशात गेले तर अहिरणी भेटते, ठीक आहे. आमच्या इकडे चंद्रपूर, गडचिरोली गेले तर चचा जास्त वापर करते. त्याला किती काही म्हणलं अबे दाळ म्हण, तर ते दारच म्हणन पोट्टो. अबे दाळ म्हण, अबे दार, ते दारच म्हणन. तांदूळ म्हणते, तांदूळच म्हणन, ठीक आहे. चचा वापर पुन्हा शब्दाच्या शेवटी जास्त करते इकडे झाडीपट्ट्यात गेले तर. हे जे भाषा आहे, या भाषेची स्वतःची एक ओळख आहे, ठीक आहे. मग जे मराठी आपली मातृभाषा आहे, तिला बऱ्याचशा लोकांनी प्रगल्भ केलं. मग ते कुसुमाग्रज असो, सूरज भट असो, ठीक आहे, किंवा मग आमच्या इथं, ठीक आहे, नितीन देशमुख नावाचे कवी आहे जे मराठी गझल लिहितात, ठीक आहे. भीमराव पांचोळीसारख्या माणसांनी मराठी गझलचा गायनाला एक वेगळी पद्धत आणि एक वेगळं स्वरूप प्राप्त करून दिलं, ठीक आहे, भीमराव पांचोळी सारख्या माणसांनी, ठीक आहे. त्याच्यानंतर बरेच विठ्ठलराव वाघजी आहे, ठीक आहे, शंकरराव बडेजी आहे का नाही, असे बरेचसे लेखक आहे, ठीक आहे, का ज्यांनी, ठीक आहे, शिवाजी सावंत आहे ज्यांनी छावा, युगंधार, ठीक आहे, आणि मृत्युंजय सारख्या अजरामर कादंबऱ्या लिहिल्या, ठीक आहे. बरेचसे लोक मराठी साहित्यिक आहे, पण मराठी साहित्य मात्र कुठंतरी कमी पडून राहिलं असं आपल्याला जाणवते. कारण जेव्हा आपण पाहतो का तामिळनाडू आणि, ठीक आहे, तामिळ भाषेत, म्हणजे तामिळनाडूच्या तामिळ भाषेत आणि केरळच्या मल्याळम भाषेत, ठीक आहे, ज्ञानपीठ पुरस्काराची संख्या त्याची जास्त आहे.
पण आपल्या मराठीत मोजून 4च लोकांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटला. मग आपण कुठंतरी कमी पडून राहिलो का? ठीक आहे, हे याच्यावरून जाणवते. ठीक आहे, म्हणून भाषा राजभाषा दिवस आहे, तर राजभाषे दिवस मराठीचं अस्तित्व टिकून राहावं. जर तुम्ही अमेरिकेत राहत असाल, इंग्लंडमध्ये राहत असाल, तिथं काही मराठी लोक असन तर त्यांनी ठीक आहे एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात काही लोक. ठीक आहे, त्यांनी मराठीची अस्मिता जपायला पाहिजे. आपण सर्व मराठी आहे आणि याच मराठीतून ठीक आहे, याच मराठीतून अलग अलग ठीक आहे भाषा जन्माला आल्या. ठीक आहे, आणि म्हणून ठीक आहे भाषेत 14 किलोमीटर नंतर तुम्हाला फरक जाणवण आपल्या मराठीत. जर तुम्ही ठीक आहे अमरावती अकोला ठीक आहे अमरावती अकोला वर्धा नागपूरपर्यंत आले तर तुम्हाला ठीक आहे वऱ्हाडी प्रकार दिसून पडन. बेबोट्यो का दिसून पडन? वऱ्हाडी. ठीक आहे, इकडं ठीक आहे प्रेमाने बोललो शिवाच वाटते लोकायले. ठीक आहे, वऱ्हाडीत. मग ह्या वऱ्हाडी. त्याच्यानंतर पूर्व विदर्भ गेलं, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, झाडीपट्टा. ठीक आहे, याले म्हणते झाडी. ठीक आहे, मग त्याच्यानंतर तुम्ही ठीक आहे इकडं खानदेशात गेले तर खानदेशात तुम्हाला ठीक आहे अहिरणी भेटन. काय भेटन? अहिरणी. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही कोकणात गेले तर कोकणात तुम्हाला मालवणी भेटन. ठीक आहे, ह्या ज्या भाषा आहे ठीक आहे ह्या भाषा मराठीतून जन्माला आल्या. मराठी भाषा देवनागरी लिपीतली भाषा आहे, ज्या ठीक आहे जिचा जन्म संस्कृतमधून झालेला आहे. कायच्यातून झाला? बेपोट्यो संस्कृतमधून झाला आहे. देवनागरी लिपी म्हणजे ठीक आहे त्याचा अर्थ असा होते का देव बोलत होते आणि त्यानं जे चिन्हात डिनोट करून ठेवली आणि देव कोण्या भाषेत बोलत होते? संस्कृतमध्ये बोलत होते म्हणते. मग आता संस्कृतमधले शब्द म्हणून मराठीतनं संस्कृतमध्ये फारसा फरक नाही. मराठीमध्ये क कर ठीक आहे कमळाचा क असा लिहिते, खडूचा ख असा लिहिते, अन ठीक आहे ग गणपतीचा असा लिहिते, अन क ख ग ठीक आहे क ख ग घ. ठीक आहे, त्याच्यानंतर मराचा म असाच लिहिते, काही वेगळे शब्द नाही लिहत. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. तुम्ही पाहिले असून संस्कृतमधले श्लोक पहा, भगवद्गीतेतले कायच्यातले पहा, तुम्हाला क असाच दिसन. मग मराठीत सर असाच लिहिते. आम्ही म्हणून तर म्हणून राहिलो का संस्कृत भाषेपासून मराठीचा जन्म आहे, हिंदीचा जन्म आहे. ठीक आहे, मग पंजाबीचा जन्म आहे. उत्तर भारतातल्या जवळपास भाषेचा जन्म ह्या देवनागरी लिपीतून आहे. आणि देवनागरी लिपीतली भाषा ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. आता हे बाय हे बोर्डवर हे बा ठीक आहे ह्या खात्या आणि ह्या धुत्या. ठीक आहे, हे बा ह्या खात्या आणि ह्या धुत्या ह्या असं बोर्ड करून मग अशी लिहिल्या जाते. ठीक आहे, पा अशी लिहिल्या जाते मराठी भाषा. म्हणून मराठी भाषा पा ठीक आहे लय लोकांना माहीत नाही. ठीक आहे, मराठी भाषा देवनागरी लिपीतली कोणती भाषा ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. डावीकडून उजवीकडे. ठीक आहे, लक्ष द्या बे मोठ्यो, डावीकडून उजवीकडे. मग कशी? ठीक आहे, काव पंचफुले कुठं गेली होती? पा ठीक आहे काव ठीक आहे पंचफुले. ठीक आहे, पंचफुले कुठं गेली होती? कुठे गेली होती? काल रात्रीपासून ती वाट पाहत होतो. ठीक आहे, हे वाक्य जेव्हा इथून सुरू होते रजिस्टरच्या पानावर, रजिस्टरचं पाणी तर संपलं का पुन्हा इथं वापस येते. हे डावी बाजू. ठीक आहे, हे डावी बाजू आणि हे उजवी बाजू. ठीक आहे, म्हणून ठीक आहे हे भाषा जी आहे ती भाषा इकडून इकडे लिहिल्या जाते, पुन्हा रजिस्टरवर इथं वापस या लागते. समजलं का डोंबडेओ? तर मराठी भाषेची अस्मिता जिवंत राहिली पाहिजे. काही भाषा अशा आहे का सर मग तुम्ही म्हणता डावीकडून उजवीकडून? हा, उर्दू लिहिते ना बे. ठीक आहे, उर्दू पाना. ठीक आहे, उर्दू भाषा इकडून इकडे लिहिते. जेव्हा इथं उर्दूचा ठीक आहे रजिस्टर खतम होते लाईनवर लिहिता तर उर्दू भाषा पुन्हा लिहिणारे तिकडे जाते. मग ती भाषा उजवीकडून डावीकडे लिहिते. समजून घ्या. ठीक आहे, म्हणून ह्या ज्या देवनागरी लिपीतल्या भाषा आहे म्हणून हिंदीतला क ठीक आहे ख ग हे सारखेच आहे, कारण देवनागरी लिपीतून जन्माला आली. म्हणून ठीक आहे भारतात क्लासिकल लँग्वेज नावाचा प्रकार जन्माला आला. आता हे क्लासिकल लँग्वेज का होय? तर आता लक्ष द्या तुम्ही. ठीक आहे, भाषेचे वेगवेगळे प्रकार आहे. का म्हटलं? भाषेचे वेगवेगळे प्रकार आहे. तर तुम्ही भाषेचे वेगवेगळे जेव्हा प्रकार पाहता ठीक आहे मराठी भाषेत तुम्हाला सांगतो विरामचिन्ह सुद्धा वापरण्यात येत नव्हते. ठीक आहे, मराठी भाषेचा उदय टप्प्याटप्प्यानं झाला. ठीक आहे, विरामचिन्ह वापरण्यात येत नव्हती. ठीक आहे, कावर तू कुठं होती? प्रश्नार्थक चिन्ह. ठीक आहे, अरे रे 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 अरे रे 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 ती पल्ली ह्या पोट्टी गाडी घेऊन गेली भरकन ठोकली बुड्याले. ठीक आहे, अरे रे 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 रे
ती पल्ली, अरे रे रे, नंतर उद्गारवाचक चिन्ह वापरायचं. हे चिन्हही मराठीत वापरल्या जात नव्हतं. हे आपण इंग्रजाचे दाबले. ठीक आहे, का केले? दाबले. दाबले म्हणजे चोरले. ठीक आहे. मराठी भाषेत 2 लाईनी संपल्या का उभी लाईन द्यायची पद्धत होती. ठीक आहे, तुम्ही पहा. ठीक आहे, तुम्ही जर ठीक आहे ज्ञानेश्वरी वाचली, भगवद्गीता वाचली, ऊर्ध्वमूलमद शाखम अश्वस्थम प्रावरव्यम छंदांशेष प्रणानी यशमेध सुवेदित. ठीक आहे, पसायदान घ्या आता विश्वात्मके देवे येणे वागदने तोषावे तोषोनी मज द्यावे. पसायदाने 2 उभ्या रेषा येत होत्या. काय होत्या? 2 उभ्या रेषा. तर ह्या ज्या 2 उभ्या रेषा म्हणजे डायरेक्ट 2 लाईनी झाल्यावरच थांब. म्हणा तू ठीक आहे गाडीचं ॲक्सिलेटर काही कमीच नको करू डुकऱ्या. ठीक आहे, तर मग हे ठीक आहे कुठून घ्यायचं, का घ्यायचं? तर भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपण विरामचिन्ह वापरले, फुलस्टॉप, स्वल्पविराम, कॉमा. ठीक आहे, हे कुठं द्यायचा, का द्यायचा? ठीक आहे, एखाद्या शब्दावर जोर द्यायचा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. ठीक आहे, गणेश म्हणाला श्याम्याले काबे चालतं का फिराले. ठीक आहे, काबे चालतं का फिराले, डबल इन्व्हर्टेड कॉम्यात. हे जे आहे ते हे आपण कुठून घेतलं? तर हे आपण घेतलं इंग्रजीतून. ठीक आहे, मग मराठी भाषा तुम्ही जुने ग्रंथ पहा, ज्ञानेश्वरी पहा. ठीक आहे, अजून भगवद्गीता पहा, अजून जुने कोणते मराठीतले काही ग्रंथ असन तर त्या ग्रंथाले ठीक आहे त्या ग्रंथातल्या लाईनीले शब्दायले वरतून रेषा मारायची पद्धत नव्हती. ठीक आहे, लाईन मारणं हा प्रकार सध्या आला आहे. हे जे मी लाईन मारली वरतून, तर हे लाईन मारल्या जात नव्हती. हे लाईन आता हल्ली मारल्या जाते. याला शिरोरेषा म्हणते. का म्हणते? शिरोरेषा. तर असे मराठीत काही वेगळे कन्सेप्ट आहे का जे लोकांना माहीत नाही, तेच आपण मांडण्याचा इथं प्रयत्न करू. ठीक आहे, मराठी देवनागरी लिपीची भाषा आहे. ठीक आहे, देवनागरी लिपीतली भाषा ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. आणि राज्यघटनेत कलम 200-343 म्हणते का भारतीय संसदेचा कार्यालयीन कामकाज. कलम बे राज्यघटनेतलं कलम 343 म्हणते का भारतीय संसदेचं कार्यालयीन कामकाज हे देवनागरी लिपीच्या हिंदी या भाषेत करण्याची परवानगी राहील. ठीक आहे, म्हणजे भारतीय राज्यघटनेनुसार ठीक आहे संसदेत प्रश्न विचारायचा आहे तर तो कलम 343 नुसार हिंदीत विचारता येते. एखादा अर्ज करायचा आहे, ठीक आहे निवेदन द्यायचं आहे सभापती महोदयले, तर ते कलम 343 नुसार हिंदी भाषेत देता येते. प्रश्न मराठीत विचारायचा आहे, ठीक आहे संसदेत विचारता येते का? तर हो विचारता येते मराठीत, पण सभापतीची परवानगी घ्यावी लागते. 2 भाषेत इंग्रजी आणि हिंदीत राज्यघटनेनुसार संसदेत प्रश्न विचारायचा आहे, निवेदन द्यायचं आहे, परवानगीची गरज नाही. पण मात्र मातृभाषेत विचारायचा आहे तर सभापतीची परवानगी घ्यावी लागते. महाराष्ट्राच्या विधानसभेत 3 भाषा चालते. किती भाषा चालते? 3. ठीक आहे, मराठीत प्रश्न विचारता येते, हिंदीत विचारता येते, इंग्लिशमध्ये विचारता येते. ज्याच्यात जमते त्याच्यात जमवा. ठीक आहे, तर म्हणून ठीक आहे बरेचसे आमदार गिमदार मराठीतच जमून पाहिजे. त्याचा हिंदीचा सत्यानाश राहतील एखादा आणि इंग्लिशचा तर पुरा सत्यानाश राहते, आहे का नाही? तर मग ठीक आहे हे जे मराठी भाषा आहे, मराठी भाषेत ठीक आहे बऱ्याचशा लोकांनी बरंचसं वेगवेगळे साहित्य लिहून ठेवलं. ठीक आहे, ते साहित्य अजरामर झालं पाहिजे. ठीक आहे, आणि त्या साहित्यात ठीक आहे ताकद असली पाहिजे तेवढी. ठीक आहे, आपल्याला ठीक आहे भारत सरकार साहित्यातला सर्वात मोठा पुरस्कार देते. ठीक आहे, तर तो पुरस्कार आपल्याला ज्ञानपीठ पुरस्कार तो आपल्याला किती वेळा भेटला? तर आपलं साहित्य थोडंसं अजून प्रगल्भ झालं पाहिजे. बरेचसे लोक आजकाल शाळेतले पोट्टे इंग्रजी शाळेत टाकणं चालू आहे. कॉन्व्हेंटचा जोर आलेला आहे आणि त्या कॉन्व्हेंटपायी मराठीचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. हे लाजिरवाणी परिस्थिती आहे. मराठी राजभाषा दिनानिमित्त सांगून राहिलो, मराठीची अस्मिता टिकली पाहिजे. शासन प्रयत्न करून राहिलं. ठीक आहे, पण मात्र लोक आपल्या पोट्ट्याला इंग्लिश आली पाहिजे. इंग्रजाची औलाद होय, इंग्लिश भाषा आली पाहिजे ना. प्रत्येक भाषा तुम्हाला यावं चांगली गोष्ट आहे. भाषा बऱ्याचशा याले पाहिजे, पण आपली जी भाषा आहे आपल्या भाषेवर नितांत प्रेम करा. ठीक आहे, त्या भाषेसाठी जगा आणि त्या भाषेसाठी मरा. कारण मराठी भाषिकांचा आपण 1 मे 1960 महाराष्ट्र वेगळा केला. त्याच्यासाठी 107 लोक हुतात्मा झाले. हेही लक्षात ठेवा. जोपर्यंत मराठी भाषिकांचा महाराष्ट्र भेटला नाही तोपर्यंत आपल्या मागण्या केंद्र सरकारकडे कायम होत्या. आम्हाला ठीक आहे मुंबई सहित मराठी भाषिकांचा महाराष्ट्र पाहिजे, आहे का नाही? तर मग आता मराठी सहित ठीक आहे मराठी भाषिकांचा महाराष्ट्र झाला. ठीक आहे, पण आतापर्यंतच्या इतिहासात ठीक आहे आपल्याला 4च वेळा ज्ञानपीठ पुरस्कार भेटला. किती वेळा? 4 वेळा. म्हणून ठीक आहे वि स खांडेकर ययाती या कादंबरीसाठी भेटला. वि वा शिरवाडकर यांना विशाखा या कादंबरीसाठी भेटला. ठीक आहे, करंदीकर यांना अष्टदर्शने आणि भालचंद्र नेमाडे हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ 2014 भेटला त्याईले. ठीक आहे, तर बरेचसे लोक ठीक आहे या भाषेत ठीक आहे मराठी भाषेत चांगलं लिखाण करून राहिले. तसंच ठीक आहे आपली जी भाषा आहे भाषेचे वेगवेगळे
प्रकार आहे. ज्या बोली भाषेत बोलतो, जिथं जन्मतो तिथं ज्या बोली भाषेत बोलल्या जाते दॅट इज कॉल्ड मातृभाषा. ठीक आहे, जिथं जन्मलो तिथं बोलली जाणारी भाषा. म्हणून ठीक आहे, तुम्ही कोलामीत जन्मले असाल म्हणजे कोलामी बोलत असाल तर ती जता. ठीक आहे, तुम्ही गोंडी बोलत असाल तर गोंडी बोला आणि तिले जता. तिचे ठीक आहे लिपी शोधून काढा. आता गोंडीची ठीक आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या एका माणसानं गोंडीची लिपी शोधून काढली. चांगली गोष्ट आहे, तवाच गोंडी जिवंत राहील, नाही तर खतम होईल. ठीक आहे, मी माझ्या गावात राहते, एक गोंडबुडा आता मला आवाज दे, नातू नातू इकडे ये. नातू गेलो का थो मला विचारे चॉकलेट देतो, तुले सोनपापडी देतो, चितूर का फडा म्हणे तो. आता मला समजेच नाही चितूर का फडा. आता मी तो त्याचा नातू होतो, तो गंमत करे बुडा चितूर का फडा. ठीक आहे, सोमाजी होता, सोमाजी गेडा म्हणून. ठीक आहे, तर चितूर का फडा म्हणजे का, तर गोंडीत विचारे चितूर तुला लहान पाहिजे का मोठी पाहिजे, लहानीसोबत लग्न करतं का मोठीसोबत, आप्पाजी होई म्हणून गंमत करे. तर हे जे शब्द आहे ठीक आहे, आता वराडीत पाहिलं ठीक आहे, जे शब्द आहे ठीक आहे झांगडबुत्ता खतम होऊन जाईल. वराडीतले काही शब्द आहे रुमणं. ठीक आहे, ते जे आवत राहते त्या आवतावर दाबाचं रुमणं. ठीक आहे, यसन बैलाच्या नाकात राहते येसन, बैलाचा दोर यशनीले बांधलेला खांडोर, हरणी आहे का नाही, जू. ठीक आहे, दवडी. प्रत्येक भाषेची आपापली स्वतःची ओळख आहे. मराठी भाषेतले काही शब्द आहे जे अदबीनं वापरल्या जाते. ठीक आहे, तुम्हाला सांगतो हिंदीत ठीक आहे, हिंदीत तुम्ही लखनौला गेले तर लोक मजाकी शिवा मारून टाकन तर पता नाही चालत. समजलं का, तिथं शिवा बी हिंदीत अदबीनं दिल्या जाते लखनौमध्ये. ठीक आहे, नवाबो का शहर म्हणते. ठीक आहे, नवाबो का शहर म्हणते लखनौले. तर ते लखनौमध्ये जे हिंदी गमती तुम्हाला शिवाय बी देऊन टाकन त्या हिंदीत तर तुम्हाला पताही चालणार नाही, आहे का नाही. तर आता हे जे मराठी आहे, मराठीची अस्मिता टिकून राहिली पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का आपल्या पोट्ट्याले 10वीपर्यंत कमीत कमी मराठी ठेवा, नाही तर सत्यानाश होऊन जाईल. पोट्ट्याले मोबाईल नंबर सांगितला लिहिवे. ठीक आहे, 98 ठीक आहे 87 54 ते थोपकाडाकडं पात्र राहते. अजी बाबा हे का म्हणून राहिले जी. ठीक आहे, त्याला सांगा लागते 9887. अबे डुकऱ्या का तू ठीक आहे, असं वाटते का त्याला तिथंच पुतळाव धरून त्याला नंबर इंग्लिशमध्ये सांगा लागते 9970814278च्या. माय मी म्हणलं कुठं चालली हे जमात. माया गावचं एक उदाहरण सांगतो. ठीक आहे, माया गावचा एक ठीक आहे वावरात काम करणाऱ्या माणसानं इंग्लिश शाळेत पोट्टो टाकलं. इंग्लिश शाळेत ठीक आहे, इंग्लिश शाळेत पोट्टो टाकलं. आता हे इकडं धडाचं दुसरा वर्ग नाही, पोट्टो टाकलं इंग्लिशच्या कॉन्व्हेंटमध्ये. त्याचा सत्यानाश त्याच्या मॅडमनं सांगितलं असेल का तुम्ही उद्या सगळ्यांनी ठीक आहे रेनबोमध्ये किती कलर असते शोधून काढा. ठीक आहे, शोधून आणा. ते घरी आलं. ठीक आहे, बाप माय अनपडच मायले का भेंड समजते बाप त्याच्यापेक्षा. ठीक आहे, बाबा माझ्या मॅडमनं सांगितलं ठीक आहे रेनबोमध्ये किती कलर असते. मी रेनबो का होय बे बाबा, माझ्या मॅडमनी सांगितलं रेनबोमध्ये किती कलर असते. मी म्हणलं उपादच आहे बा आता रेनबोमध्ये. आणि मला फोन केला. मला फोन करून तो विचारते अरे नित्या हे रेनबो का होय रे, पोट्ट बोंबलून राहिलं 17व्या. रेनबोमध्ये किती कलर असते रेनबो मॅडमनं सांगितलं मला सांगा. मी म्हणलं तुला कायले खड्ड्यात धसाल त्याला इंग्लिश शाळेत टाकलं. त्या मास्तरीनं काही होमवर्क दिलं तुला तर आलं पाहिजे, तुला समजलंच पाहिजे थोडंसं. चंडया म्हणलं चालला तिथं. अबे पण हे सांगून का कर. अबे रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य होते म्हणे. हा आता माहिती आहे म्हणे मला 7 रंग असते. अबे पण मग पहिले तुला इंद्रधनुष्य रेनबो समजायला पाहिजे ना म्हणलं डोंबड्या. ठीक आहे, तर असं खतरनाक काम आहे भाऊ. ते पोट्टो टाकलं इंग्लिश आहेत, ह्या बापाले रेनबो माहीत नाही. त्या मास्तरीनं होमवर्क दिलं, सब सत्यानाश लेखाचा आहे का नाही. तर मग ठीक आहे अशी जर झालं काम ठीक आहे तर खतरनाक होऊन जाईन भाऊ. आपली भाषा जिवंत राहिली पाहिजे. म्हणून काही लोकांनी ठीक आहे या मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. राजभाषा आहे, राष्ट्रभाषा आहे. अजूनही रंगनाथ पठारे समिती नेमली आपल्या भाषेला अभिजात भाषा, क्लासिकल लँग्वेज, ओरिजिनल भारतातल्या मूळच्या लँग्वेज, जिचा इतिहास 2000 वर्ष जुना आहे. ठीक आहे, जिचा इतिहास 2000 वर्ष जुना आहे. जी भाषा ठीक आहे 2000 वर्षापूर्वीची आहे, जिच्यात प्रगल्भ पुस्तकं लिहिली आहे, मोठाले साहित्य लिहिले आहे. ठीक आहे, अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भारत सरकार देते आणि तिच्या संवर्धनासाठी दरवर्षी बजेटमध्ये 1000 कोटी रुपयाची तरतूद करते. अशा भारतात 6 भाषा आहे. तामिळ आहे, मल्याळम आहे, दक्षिण भारतातल्याच आहे, त्या ओरिजिनल आहे, कोणाच्या चोरल्या नाही. पण आपण काय झालं का मराठी भाषा ही देवनागरीतून जन्माली आली. ओरिजिनल मग ठीक आहे म्हणजे संस्कृत भाषा आहे तिच्यातून जन्माली आली. तर आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा काय ठीक आहे
कसा मिळवता येईल. जर केंद्र सरकारनं अभिजात भाषेच्या ठीक आहे क्रायटेरियात बदल केले तर भेटल का आपल्याला काही, नाही तर मग आपल्याला आपल्या मराठी भाषेचा 2000 वर्षापूर्वीचे पुरावे शोधा लागन, आपल्याला प्रूव्ह करावं लागेल की आमची भाषा ही देवनागरीपेक्षा थोडीशी वेगळी आहे. आम्ही तवाही बोलत होतो पण आपल्या इथं ठीक आहे 800 ठीक आहे इसवी सन 800च्या अगोदरचे आपल्याला मराठी भाषिकांचे फारसे पुरावे ठीक आहे मराठी भाषेतले आढळून नाही राहिले, म्हणून आपलं थोडंसं घोडं लटकलं आहे. तर मराठी भाषिकांचा महाराष्ट्र मागितला पण त्याची अस्मिता खरंच आपण टिकून राहिलो का हे मात्र आपल्याला विचारपूर्वक पाहा लागन. ठीक आहे, मराठी राजभाषा दिन केवळ साजरा करायचा, सरकार करते, शाळा करते, कॉलेजेस करते. ठीक आहे, किती लोक मराठीला प्राधान्य देते हे महत्त्वाचं आहे, नाही तर खतम होऊन जाईल. म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का आपली भाषा ठीक आहे जपा, जतन करा. ठीक आहे, जतन करा. राज्यघटनेनं दिलेला अधिकार आहे म्हणून मी माझ्या भाषेवर नितांत प्रेम करणारा माणूस आहे. मी पुण्यात गेलो, 3 वर्ष राहिलो पण पुण्याची भाषा शिकलो नाही. ठीक आहे, स्टँडर्डनेस आणलं नाही भाषेत, नाही तर माझे व्हिडिओ व्हायरल झाले असते का, नाही का. साधं सोपं काम आहे. मी मायाच भाषेत शिकवलं. लोकांनी मला शिवा दिल्या, ह्या मास्तर असा बयाड भाषेत शिकवते म्हणे. ठीक आहे, याले समजते का म्हणे, हे मास्तर असा बोलत असते का. आज तीच भाषा लोकांना आवडते. ठीक आहे, मग ते रयत शिक्षण संस्थेचे कार्यक्रम असो का अजून कुठं असो ठीक आहे त्यांनीसुद्धा त्याच्या कॉलेजवर कार्यक्रम घेतले. सर म्हणे ठीक आहे तुमची जी भाषा आहे तुमच्या भाषेत जो गोडवा आहे, गोडवा काऊन वाटते. माझ्याकडं 500 पोट्टे क्लासले येते, काऊन येते माहीत आहे. त्याचं एकच कारण आहे, ह्या मास्तर पुरा गावठी आहे, आपल्यासारखाच आहे, आपल्यासारखाच बोलते, आपल्यासारखाच राहते आणि आपल्यासारखाच वागते. ठीक आहे, पुरं याचं गावठी भाषेतलं शिकवणं समजते, पुरं भेजात जाते. म्हणून आपली भाषा आहे, आपल्या पोट्ट्याला आपण कोणाच बापाला वाटत नाही का आपलं पोट्टं स्टँडर्ड भाषेत ठीक आहे चांगल्या भाषेत बोलायला पाहिजे, सगळ्यालाच वाटते. पण आपल्या ओरिजिनल भाषेत गावरानी भाषेत नाही बोलायचं, कारण बापाचं मायचं क्रेडिट कमी होते आणि याच्याच पाहिजे पुरा सत्यानाश आहे. ठीक आहे, म्हणून ठीक आहे. पण मात्र मला माहीत होतं का माझ्या भाषेला एक दिवस न्याय भेटन. ठीक आहे, माई जे कमजोरी आहे लोक दाखवते, मी त्याला ताकद बनवीन आणि माझी भाषा ही माझी कमजोरी लोक समजत होते, आज मी त्याला माझी ताकद बनवली. आज लोकायला भाषा आवडून राहिली, लोकायला डुकऱ्या बी म्हणलेलं आवडते आणि लोक फोन करून म्हणते सर एक डायलॉग मारा काबे पोट्यो. ठीक आहे, तर तो डायलॉग ठीक आहे लय खतरनाक प्रसिद्ध झाला आणि कुठेही गेलं का कार्यक्रमात आवाज देऊन म्हणते सर एक वेळा. आता मोठाले माणसं म्हणते आता का म्हणावं. ठीक आहे, सर काबे पोट्यो म्हणा. म्हणून आपली भाषा जिवंत ठेवा. ठीक आहे, चांगल्या ठीक आहे याच्यात लेख लिहिले आहे, कविता लिहिली आहे. ठीक आहे, सुरेश भटांची कविता आहे. ठीक आहे, लाभले आम्हास भाग्य. ठीक आहे, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरंच धन्य ऐकतो मराठी, झालो खरंच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, धर्मपंथ जात ठीक आहे एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. त्याच्यानंतर आमच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या रगारगात रंगते मराठी, आमच्या उराउरात स्पंदते मराठी, आमच्या ठीक आहे नसनसात नाचते मराठी. त्याच्यानंतर का म्हणते पहा. ठीक आहे, सुरेश भट साहेब, आमच्या पिलापिलात जन्मते मराठी, आमच्या लहानग्यात रांगते मराठी, आमच्या मुलामुलीत खेळते मराठी, आमच्या घराघरात वाढते मराठी. मग त्याच्यानंतर म्हटले ठीक आहे पहा, इथल्या कुलाकुलात नांदते मराठी, इथल्या फुलाफुलात हासते मराठी, इथल्या दिशात वाटते मराठी, इथल्या नगानगात गरजते मराठी, इथल्या दरदरीत हिंडते मराठी, इथल्या वनवनात गुंजते मराठी, इथल्या तरुलतात सांजते मराठी, इथल्या कळकळीत लाजते मराठी, इथल्या नभानभातून वर्षते मराठी, इथल्या पिकापिकातून डोलते मराठी, इथल्या नद्यामधून वाहते मराठी, इथल्या चराचरात राहते मराठी. पण पहा शेवटल्या कडव्यात मात्र मराठीची अस्मिता कुठंतरी खतम होत आहे, हे सुरेश भटांनी नमूद केलं. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, पहा पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपल्या घरात हाल सोसते मराठी. पहा शेवटला कडवं कसं आहे. ठीक आहे, पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपल्या घरात हाल सोसते मराठी. हे असे कित्येक खेळ पाहते मराठी, हे असे कित्येक खेळ पाहते मराठी, हे असे कित्येक खेळ पाहते मराठी, शेवटी मंदांग तख्त फोडते मराठी, शेवटी मंदांग तख्त फोडते मराठी. ठीक आहे, लाभलोय आम्हास भाग्य बोलतो मराठी,
झालो खरंच धन्य ऐकतो मराठी, झालो खरंच धन्य ऐकतो मराठी. ठीक आहे, असा ह्या मराठीचा ठीक आहे असा ह्या मराठीचा लेखाजोखा ठीक आहे सुरेश भटांनी अजून चांगल्या चांगल्या गझल लिहिल्या आहे. ठीक आहे, केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, केव्हा तरी पहाटे ठीक आहे, केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली, केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली. कहिले न मला केव्हा कहिले मला न केव्हा सुटली मिठी जराशी, कहिले मला न केव्हा निष्ठून रात्र गेली. सांगू तरी कसे मी वळ कवळे उन्हाचे, सांगू तरी कसे मी ठीक आहे सांगू तरी कसे मी वळ कवळे उन्हाचे, उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली, उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली. उराउरात काही आवाज चांदण्याचे, उराउरात काही आवाज चांदण्याचे, आकाश तारकांचे उचलून रात्र गेली. ठीक आहे, स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीत पंक्ती, स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीत पंक्ती, मग ओळ शेवटी सुचवून रात्र गेली, मग ओळ शेवटी सुचवून रात्र गेली. आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी, आता उशीत नाही ती चंद्रकोर माझी, हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली, हलकेच कूच माझी बदलून रात्र गेली. अजून सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा, अजून सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा, गजरा कसा फुलाचा ठीक आहे गजरा कसा फुलाचा विसरून रात्र गेली, गजरा कसा फुलाचा विसरून रात्र गेली. ठीक आहे, काळ्या मातीत तिफन चालते. आहे का नाही, अशा कितीतरी ठीक आहे मराठीत कविता ठीक आहे, त्याच्यानंतर साहित्य ठीक आहे, मग ते विशाखाराव ठीक आहे, ते अष्टदर्शनीराव, महात्मा ज्योतिबा फुलेंचं ठीक आहे, तृतीय रत्नराव ठीक आहे, सार्वजनिक सत्यधर्मराव, ब्राह्मणांचे कसबराव ठीक आहे, का आंबेडकर साहेबांचं साहित्यराव ठीक आहे, त्याच्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीताराव ठीक आहे, हे मराठी साहित्याला प्रगल्भ करणारे ग्रंथ आहे. ठीक आहे, म्हणून ठीक आहे का कुसुमाग्रसांची ठीक आहे कविता असो, पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा, पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाले तारा ठीक आहे, पुरे झाले नदी नारे पुरे झाल्या वारा. ठीक आहे, ते काय प्रेमावर लिहिलेली कविता आहे कुसुमाग्रजांनी. असे असंख्य ग्रंथ पुस्तकं हे अबाधित राहो ठीक आहे, याच्यातला ठीक आहे ओलावा तसाच कायम राहो. तो एका मनापासून भाषेची आत्मीयता दुसऱ्या मनापर्यंत पोचो. आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा असते आणि ते विचार मांडण्याचं एक प्रभावी साधन म्हणजे भाषा आहे. मग म्हणून प्रत्येक भाषा तुम्हाला जतन करून ठेवायचं आहे. म्हणून आपल्या मातृभाषेवर प्रेम करा आणि ते प्रेम अबाधित राखा. ठीक आहे का राखा, अबाधित राखा. ठीक आहे, जर ते प्रेम तुम्ही अबाधित राखलं ठीक आहे तरच ती भाषा जिवंत राहील. ठीक आहे, तर म्हणून प्रत्येक भाषेत आपली एक ठीक आहे आपली एक आयडेंटिटी आहे, आपली एक ओळख आहे. म्हणून ठीक आहे आंबेडकर साहेबांनी राज्यघटनेत भाषा व लिपी, आपलं खानपान, आपला पेहराव ठीक आहे, आपलं राहणीमान जतन करून ठेवण्याचा कॉन्स्टिट्यूशनमध्ये अधिकार दिला आहे. तो सुद्धा मूलभूत अधिकारात दिला आहे. म्हणून भाषा कोणतीही राहो, तुमची मातृभाषा तुम्ही जतन करून ठेवा. कदाचित ठीक आहे तुमची जर मातृभाषा मराठी असेल तर ती आपल्या मुलाबाळात उतरवा. ठीक आहे, मला माझ्या भाषेसाठी लोक बोलत होते, नावबुटं ठेवत होते, पण मी बदलवली नाही, कायम ठेवली. आणि अपेक्षा करतो का ही भाषा तुम्ही तशीच कायम ठेवाल आणि समोर ठीक आहे हिचा गाडा ओढत ज्ञान अपेक्षा ठेवून ठीक आहे आजच्या दिवस मराठी राजभाषा दिनानिमित्त तुम्हाला शुभेच्छा देतो. ठीक आहे, आणि या मराठी भाषेच्या ज्या पोटभाषा आहे त्या तुम्ही जिवंत ठेवून त्याच्यातले शब्द संग्रहित करून समोरच्या पिढीपर्यंत ज्ञान. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.